नमस्कार मंडळी अँड वेलकम टू माय रॅन्डम आणि घाईघाईवाला ब्लॉग. घाईघाईवाला ब्लॉग ह्यासाठी कारण मला जायचं आहे आज बाहेर आणि त्याची तयारी करायची आहे. काहीच तयारी झालं नाही, एकदम शॉर्ट नोटीसवर सगळं कळालं आहे. बॅग वगैरे सगळं भरून झालेलं आहे आम्ही, पण माझीच तयारी नाहीये. जे लागणार आहेत कपडे वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे, पण माझी तयारी नाहीये. म्हणून आता मला जायचं आहे सॅलॉनला, कारण थोडंसं ग्रूमिंग पाहिजे म्हणून. आणि मेन म्हणजे आज सकाळी एवढी गंमत झाली की आज 8 वाजता आम्ही उठलो. सकाळी 8 वाजता उठल्या लाईट गेली आणि कोणाचीच नाही, फक्त आमचीच गेली सोसायटीमधली. इतका वैताग आला ना, आणि त्या लाईटीमुळे आम्हाला काहीच करता नाही. पण जसं लाईट आली तसं आम्ही पटापट कामं आवरले आणि 10 वाजता आम्हाला सॅलॉनला पोहोचायचं होतं. आता 10 वाजून 10:15 वाजलेत आणि अजून आमचं तयारी नाही झाली आहे. पण आता आम्ही निघतोय. इथं ताई रेडी होते, ताई पण माझ्यासोबत येते आणि मला तयारी करायची. मी अजून काहीच तयारी नाही केली, तर पटापट तयारी करता करता बोलूया. चला बाय. मी कपडे घालून रेडी झालेली आहे आणि मला आज सॅलॉनमध्ये फेशियल करायचं आहे. त्याच्यामुळे मी मेकअप काय नाही करते, फक्त नॉर्मल स्किन केअर करते आणि खूपच उशीर होतोय म्हणून तयार होता बोलूया आपण. आज माझं एक खूप इम्पॉर्टंट शूट आहे आणि मला असं वाटतं की ते कॅप्चर करावं लागेल, म्हणून मी आज ब्लॉग रॅन्डमली स्टार्ट केलेला आहे. म्हणून याला नाव दिलं मी रॅन्डम ब्लॉग म्हणून. आणि ते तुमच्यासोबत पण मला शेअर करायचं होतं, म्हणून मी बोलली की ब्लॉग चालूच करूया आज. आणि एक्झॅक्टली कसला आहे शूट हे मी तुम्हाला पुढे सांगेन, पण खूप एक्साइटिंग आणि खूप मस्त आहे. माझ्यासाठी पण खूप मस्त आहे आणि नवीन एक काहीतरी आहे. त्याच्यामुळे मी बोलली की ब्लॉगमध्ये सगळं रेकॉर्ड करून घेऊया. तुम्हाला इथे दिसतंय कॅलेंडरला चाप लावले. आम्ही घरात तिघी जणी आहोत. आम्ही तसं चाप लावतो म्हणजे काढून असं इझी पटकन लावायला बरं. हे एकच आम्हाला स्पॉट चांगले मिळाले जिथे आम्ही क्लिप व्यवस्थित ठेवू शकतो आणि आम्हाला मिळतात पण शोधल्यावर. सारखं शोधावं नाही लागत इकडे तिकडे कुठे. हे इझिली आपण सगळं एकदा. खाली पण एक कॅलेंडर आहे हॉलमध्ये, तिथं पण आम्ही असे सगळीकडे चाप लावून ठेवलेले. आता माझं स्किन केअर तर झालेलं आहे, पटापट करते आणि अजून नाश्ता मी केलेला नाही, पटकन खाते आणि मग आम्ही निघू. आता गोलू इथे आलेला आहे आणि माझा व्लॉग चालू आहे. काय सगळं पडलं, उचल. आता झालो व्हिडिओ ब्लॉग. काल गणपतीला गेलो होतो आपण काल गणपतीला गेलो होतो आणि आता आपण लगेच घरी आलो. नंतर झोपलो, उठलो पण. हा, नंतर लाईट गेलेली ना आपली, लाईट गेलेली तरी पण गोलू झोपून होता चांगला. लाईट गेलेली तरी गोलू मस्तपैकी झोपा काढत होता. बाय बाय. आता मी ड्रॉइंग करतोय. गोलूची ड्रॉइंग बघा, दाखव. हे बघा, काय काय काढले सांग. हा मंकी आणि हा दुसरा मंकी आमचा. बनाना गोलीला आणि हा गोलू मंकी. आता आम्ही करत आहोत नाश्ता आणि पिल्लू करतोय ड्रॉइंग ना. गोलू पिल्लू नाही, गोलू. तुझं नाव काय सांग. साकेत. पुढे काय. साकेतच नाव आहे. फक्त साकेतच नाव आहे तुझं. हो. आता तुला काय पाहिजे खायला. हे बघ मी खाते, मला काय खायला पाहिजे ते बघ. हे काय सांग. फ्रूट बास्केट. मुजली. चला खातो आणि मग नंतर भेटूया. बाय. गोलूने अजून आंघोळ नाही केली. गोलू तसाच आहे बुरशा. अरे मला आता तू सगळ्यांचं सांगितलं, मला पण तुझं सांगून दे ना. आम्ही सगळेजण आंघोळ करून मस्त ब्रेकफास्ट करतोय, सगळेजण बसलोय आणि ह्याने अजून आंघोळ नाही केली आहे. हा बुरशा आहे. हो, विचार आईला विचार. आम्ही करते नाही पण आम्ही तुझ्याबद्दल साध्या, तू आमच्याबद्दल सांगितलंस ना. कॉक्रोच शूट आहे त्याच्याने मारतो डायनोसॉरनी. मार. वा काय नेम आहे. वा वा नाही लागत आहे नेम तुझा. जाऊ दे. खाली आला तुझं पेटायला आला खाली. तू मारतोयस ना. गोलू तो पळाला.
आता माझा इथे स्पा चालू आहे आणि ह्या मॅडमचा पेडिक्युअर. मी लिटरली फेशियल करताना इतकी गाढ झोपलेली ना. रात्री मी तयारी करताना रात्री 3 वाजता झोपली. हा मी पण काल रात्री तयारी करताना 3 वाजता झोपली रात्री. त्याच्यामुळे झोप अजिबात नाही झाली आणि फेशियल करता इतकी गाढ झोपली असं होतं. उठापासून मला इतकं रिलॅक्स झालं होतं. मस्त झोप काढली आहे. हा मी पण बोलते 12 साडेबारा वाजले असतील. आता बघते खडा तर 1:30 वाजला. बापरे 2:30 वाजेपर्यंत निघायचं होतं आम्हाला आणि आता 1:30 वाजले तर आम्ही अजून इथंच आहोत. आता बघू. माझं हेअर स्पा फेशियल वॅक्सिंग सगळं झालं आहे. ह्या मॅडमचं अजून चालू आहे. अजून झालं नाही बिकॉज आय एम मॅडम. आणि बाहेर पाऊस पण पडतोय. एवढा जोरात पाऊस पडतोय. आम्ही काहीच नाही घेऊन आलोय. आता एवढं सगळं केलंय. मस्तपैकी स्पा केलेला आहे. काय काय केलेलं आहे आणि भिजत जायचंय गाडीवर. कॅशियर आमची आम्ही जातोय आता निघालोय. पैसे खर्च करू नका तर खर्च करू काल कॅशियर करू. पैसे मागतोय कशाला खर्च करायला. आता तिकीट काढायची आहे. ऑटोला लागणार. मग जातोय तर खर्च करावे लागणार. आमच्या बॅगा वगैरे सगळं पॅक करून झालेलं आहोत. आम्ही रेडी आहोत. सगळी तयारी झाली आहे. आता आम्ही निघतोय इकडे. सॅलॉन नंतर पाऊस चालू झालाय. पाऊस थांबलेला आणि आम्हाला निघायला उशीर झाला. आम्हाला निघायचं होतं 2-3 वाजता आणि आता वाजले आहेत किती 5 वाजून गेलेत आणि आम्हाला खूप उशीर झाला आहे. आता इथून आम्हाला जायचंय बसने आम्ही जाणार आहोत अलिबागला. का जाणार आहोत काय ते नंतर तुम्हाला सांगेन. ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला कळेल. मम्मी काय बोलायचंय जा आणि चांगली जा. पाऊस पडतोय. पाऊस सावकाश जा आणि सावकाश या. तो आईला त्रास देऊ नकोस. आम्ही जाणार आहोत. आईला त्रास देणार. ट्युशनला खाडी करणार. आम्ही जाऊ. बाय. आईला नाही माऊला. आता आम्ही निघालो आहोत. बस आम्हाला खरं तर लेट झाला यायला. ऍक्च्युली अलिबागची डायरेक्ट बस आम्हाला मिळाली. तुम्हाला आवाज येईल की नाही माहिती नाही. अलिबागची डायरेक्ट बस आम्हाला नाही मिळाली. आता इथून आम्ही जाणार आहोत पनवेलला आणि पनवेलवरून लेट्स सी की आम्हाला बस मिळते की नाही. आधीच निघाल्यापासून इतकी घाई झाली आमची. नाचायला चालली ना. खरंच काय सांगू. एवढं हेअरस्टाईलिंग करून काहीच फायदा नाही सर. आम्ही माझा स्पा तर गेला. फुद्दू सगळा गेला स्पा. आणि पाऊस आज सकाळपासून पावसाला एवढं काय झालंय माहिती नाही. इतका पडतो थांबायचा नाव. आता लकीली थांबला आहे थोडा. आणि आम्ही आता निघालो आहे. तिथे अक्षय बसलाय. बिचारा अक्षय नुसता घामाघूम झाला. इतका घामाघूम झालाय तर इकडे तिकडे बस कुठे आहे काय आहे ते विचारायला खूप आमची हालत खराब झाली. आता बघू आम्ही. तरी मी जिथे मला जायचंय त्यांना मी सांगितलंय फोन करून की लेट होणार आहे म्हणून. ते बोलले चालली काही हरकत नाही. पाऊस पडतोय सावकाश या. त्याच्यामुळे आरामात जाऊ. आता बस जशी जाईल तशी ट्रॅफिक मिळेल तसं. कारण पाऊस मुंबईमध्ये खूप पडतोय. त्याच्यामुळे माहिती नाही आता. लेट्स सी. बघू आपण पुढे काय होतंय ते. पाहिजे माणसाने कसं असलं पाहिजे माणसाने. डाऊन टू अर्थ असलं पाहिजे. डाऊन टू अर्थ. खूपच डाऊन जागा आहे. पैसे डाऊन बनलेत मी तिकीटाचे आणि बसचे तिकीट पैसे बनले. मग कंडक्टरला सांग ते देतील पैसे तुला परत. आणि बस खाली काय करत नाही. डाऊन टू अर्थ राहा ना. ठीक आहे पण आता पैसे बनलेत. मी माझ्या मैत्रिणीचे पैसे फुकट जाऊ देऊ शकत नाही. मला चालेल. पाय चप्पल कसा बसलाय बघा. दिस इज अ रिअल मॅन. दिस इज अ रिअल मॅन. डाऊन टू अर्थ ना. ते ही सर्व्हाइव्ह करणारा हा माणूस. आम्ही पण सर्वाइव्ह करतो. पण हे असं नाही गलिच्छ. दिस इज नॉट गलिच्छ. दिस इज गलिच्छ. मांडी घालून बसली मी. बसणं तिथे लोक बसतात. पाय तुम्ही त्या सीटावर ठेवतात. माझे पाय लागलेच नाही. माझे पाय हे बघ. माझे पाय बघ हे बघ. मी काय चप्पल काढून बसली. चप्पल घालून नाही बसली. हे पण चप्पल काढूनच बसले आणि मला बोलते पण मी पाय खाली लावत आहे. गलिच्छ. मी पाय खाली नाही. आणि हा माणूस बघा रिअल मॅन. महिलाच्या सीटेवर बसलाय. महिला सीट आहे आणि बसलाय रिअल मॅन.
अभी बोलो कम बॅक. रिअल महिलाच्या चाललं होतं. अच्छा एक सीट महिलाला ठेवली आहे त्यांनी. प्लीज कमेंट करा कोणी असेल महिलाचं मला. हा या बाजूला बसायला. आमची बस थांबली आहे म्हणून आम्ही भेल घेतली खायला. आधी एकच भेल घेतली आणि ही बोलते भेल नको, आणि जेव्हा भेल टेस्ट केली तेव्हा बोलते अजून एक भेल. मग अक्षराला सांगितली घेऊन यायला. आणि हा माणूस इतका बिझी आहे, काम करतोय, फोनवर बोलतोय बिचारा. भेल मस्त आहे ना, छान आहे. आम्हाला मी बोलली भेल म्हणून घेतली आणि अजून एक मागून घेतला. अजून एक घेऊया. आता भेल खातो आम्ही, भेल आणि चिप्स घेतले. चिप्स ते बॅगेत बघा कसे भरून ठेवले. नंतर चिप्स, कारण खूप भूक लागली होती. आता बस थांबली ब्रेकसाठी, मग आम्ही खाऊन घेतो. तर मी बोलते सो गाईज आम्ही पोचलो आहोत लोकेशनला आणि मला एक क्यूट व्यक्ती भेटली आहे. तुम्हाला बघायचं आहे का कोण आहे ती, बघा. से हाय टू माय ब्लॉग. तुझं नाव सांग. शिवन्या. पुढे बोल. पुढे सरने. हाय. हे काय आहे. हा जेवली तू. काय जेवली सांग त्यांना. वरण भात खाल्ला तू. हा वाव, तू मस्त आणते. मला पण दे ना. नाही तुझं आहे. मला पण होईल. काय बोलते तू. डान्स करू नको ना. काय करतेस कोणत्या गाण्यावर डान्स करते. जानवर. जानवर. जानवर कोणता डान्स आहे. गाणं पण बोल ना आम्हाला. हे बघ इथं व्लॉग चालू आहे, त्यांना असं कळू दे कोणतं गाणं आहे. त्यांना कळू दे कोणतं गाणं आहे. बाक्काव बोल बोल. तू आता झोपायचं ना आपण. गुड नाईट गाईज. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करा सांग. हा बाय. गुड नाईट. बाय बाय.